नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। हे पहिला सांगतो की मी आपला यूट्यूब चॅनलचं नाव चेंज केलं आहे। कोकण आनंद होतं पण त्याच्या बदली आता रितेश तोडणकर ठेवलं आहे, कारण की आपल्या चॅनलवर कोकण रिलेटेड व्हिडिओ असणारच, त्याबरोबर दुसरे पण व्हिडिओ असणार आहेत, त्यामुळे मी नाव चेंज केलं आहे। तर आज मी आलो एक खारघरच्या इस्कॉन टेम्पलला। तर आज इस्कॉन टेम्पल बघणार आहोत। तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता आपण गेट नंबर 1ला आलो आहे। गर्दी आहे आज। चला तर मग आपण पुढे जाऊया। समोरच आहे इस्कॉन टेम्पल। गेटमधून एंट्री केल्यावर डायरेक्ट राईट साईडला शूज स्टँड आहे, तिकडे शूज ठेवून पुढे जायचं आहे। चप्पल स्टँड आहे पूर्ण। लेफ्ट साईडला पाण्याचा सोय केली आहे पिण्यासाठी आणि राईट साईडला चप्पल स्टँड आहे। या साईडला प्रसाद वगैरे भेटतो। लेफ्ट साईडला दर्शन घेऊन प्रसाद घ्यायला। पूर्ण व्हाईट संगमरवरचं काम केलेलं आहे। दोन्ही साईडला असं गार्डनिंग केलं आणि कारंजे आहेत। दुपार चालू त्यामुळे ऊन जास्त आहे, पाय भाजत आहेत। तर तुम्हाला यायचं झालं तर सकाळी मॉर्निंगला लवकर येऊ शकता, नाहीतर संध्याकाळी 5च्या नंतर, कारण की गरम एवढा आहे की पाय भाजत आहेत। हा इस्कॉन टेम्पल 15 जानेवारीपासून चालू झालं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चालू झालं। त्या दोन्ही बाजूला लॅम्प जे संध्याकाळी चालू केले जातं, लाईटी। सुंदर असं दृश्य आहे। आतमध्ये भजन कीर्तन चालू आहे, त्याचा आवाज येतोय बाहेर। खालच्या अशा लाद्या ब्लॅक अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन केलं आहे, त्यामुळे ते अजून उठून दिसते। तपकिरी आणि पांढऱ्या अशा संगमरवरचं कॉम्बिनेशन करून हे मंदिर बांधलं आहे। दोन्ही साईडला अशा मूर्त्या आहेत। इकडे पूर्ण थंड आहे, पायाला जसे चटके भेटत नाही। इथे सुंदरशी कलाकृती अशी हत्ती वगैरे कोरीव काम चांगले केलेलं आहे। वरून पूर्ण असं दृश्य, चारी बाजूला असे डोंगर आणि मध्ये हा इस्कॉन टेम्पल बांधलेलं आहे। पूर्णपणे संगमरवरचं काम आहे। आपण आतमध्ये चाललो दर्शन घ्यायला। तर तुम्ही यायचं झालं तर सकाळी लवकर आणि संध्याकाळचं या, ऊन भरपूर आहे। Hadi bunları al gel.
वरची डिझाईन बघा. ही बिल्डिंग आहे ती समोर ही जे पंडित ब्राह्मण वगैरे आहेत त्यांच्या राहण्यासाठी आहे. दोन्ही साईडला, ह्या साईडलाही आहे आणि दुसऱ्या साईडलाही बांधलेलं आहे. पूर्णपणे संगमरवरचं काम आहे. 3D पेंटिंग आहे. विष्णू अवतार. मंदिराचे दरवाजे बंद आहेत. 12:30ला चालू होणार बोलले आहेत. आता 12 वाजले, अजून अर्धा तास आहे. अर्धा तास अजून इकडेच थांबेन मी. हे मंदिर बांधण्यासाठी 12 वर्ष लागली आणि खर्च 170 ते 200 करोड एवढा आला आहे. आणि 12 वर्ष लागली आहे मंदिर बनवायला. आतमध्ये भजन कीर्तन चालू आहे. पूर्ण भक्तिमय वातावरण आहे सगळं. भाविक येत आहेत पण दरवाजा बंद असल्यामुळे दर्शन होत नाही. ते 12:30ला चालू होणार आहे. खारघरचा जो पांडवकडा आहे तिकडून हे जवळ आहे, गोल्फ क्लबच्या इकडून. ही अशी कलाकृती, कोरीव काम, सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. एशियामधला सर्वात मोठा असा दुसऱ्या नंबरवर हा मंदिर आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा पहिला मंदिर आहे जो मोठा आहे. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर खारघर स्टेशनवरून 45 आणि 54 या नंबरची बस येते आणि शेअरिंग रिक्षा आणि प्रायव्हेट रिक्षा पण आहे. शेअरिंग रिक्षा 20 ते 25 रुपये घेते पर पर्सन आणि प्रायव्हेटने यायचं असेल तर 80 रुपयाच्या आसपास घेतात. तर तुम्ही बसने येऊ शकता किंवा रिक्षाने येऊ शकता. हे मंदिर 9 एकरमध्ये बांधलेलं आहे. त्यातले 5 ते 6 एकरमध्ये पूर्ण गार्डनिंग आणि असं निसर्ग असं रम्य बनवलं आहे. टोटल 9 एकरमध्ये हे मंदिर बनवलेलं आहे.
दर्शन झालं आता चाललो आहे. ते असं सुंदर असं निसर्ग आणि हे जे बांधकाम केलेलं आहे 12 वर्ष, जे मंदिराचं डिझाईन वगैरे आहे खूप सुंदर आहे. दर्शन झालेलं आहे. आता घरी चाललो आहे, रिटर्न चाललो आहे. मस्त वाटलं आतमध्ये. 12ला पोचलो, 12:30ला दरवाजा उघडला म्हणजे मग ते दर्शन करून आता बाहेर आतमध्ये कीर्तन भजन चालू होतं. त्यामुळे भक्तिमय वातावरणात शांत आणि प्रसन्न वाटलं. आता बाहेर पडलो आहे. इथं दान वगैरे चालू आहे. ते पूर्ण गार्डनिंग केलेलं आहे. रात्रीचं कारंजे वगैरे चालू होतो. लॅम्प आहेत जे 5च्या नंतरच सगळं चालू होतो. सुंदर असं मंदिर बनवलं आहे जे एशियामध्ये 2 नंबरला आहे. सर्वात मोठा असा इस्कॉन. चारी बाजूला असं डोंगर आणि निसर्ग आहे, त्यामध्ये हे बांधलेलं आहे. 9 एकरमध्ये, त्यातले 5 ते 6 एकरमध्ये निसर्गाचं बनवलं आहे, नेचर बनवलं आहे. या साईडला कारंजे वगैरे बनवलं आहे. अजून ओपन झालं की माहीत नाही, कारण कोण जाताना दिसलं नाही. ते जे लॅम्प वगैरे आहे ते संध्याकाळी चालू केलं होतं, कारंजे वगैरे. यायचं झालं तर सकाळचा या, दुपारी जास्त ऊन असल्यामुळे गरम होतो आहे. तर संगमरवरचं काम असल्यामुळे जास्त गरम नाही होत आतमध्ये, थंडावा आहे. आणि संध्याकाळचं 5च्या नंतर लाईटिंग वगैरे असतात, त्यामुळे तुम्ही संध्याकाळी आला तर चांगलं उत्तम आहे. त्या साईडला तुम्ही बघू शकता की प्रसाद आहे वगैरे. आपण प्रसाद घ्यायला जाऊया. इथं हातपाय धुण्याची सोय आहे. जर तुम्हाला पुस्तकं वगैरे पाहिजे असतील तर इकडनं घेऊ शकता. श्री कृष्ण बुक ले ली छोड़ने के लिए. इधर नहीं भक्तिमय अशी पुस्तक आहेत सगळी श्रीकृष्णाच्या बाबतीत. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता इकडनं येऊन. इकडे प्रसाद दिला जातो. दर्शन घेतल्यावर भाविकांची गर्दी आहे, प्रसादासाठी लाईन आहे. अन्नदान, महादान. मी पण प्रसाद घेतला. आता प्रसाद खाऊन घरी जाईन. शांत आणि मस्त वाटलं इकडे येऊन. तुम्हाला यायचं तर नक्की या, भेट द्या, तुम्हालाही शांत वाटेल. जर यायचं झालं तर जास्त करून संध्याकाळचा या, दुपारचा जर ऊन आहे जर यायचं. आणि जर सकाळी लवकर आला तरी चालेल 9पर्यंत.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.